तळमळीनं इतका मोठा कर्तबगार अधिकारी जेव्हा बोलतो तेव्हा आम्हा मुंबईकरांना सुद्धा तितकाच अगदी मनापासून दिलासा मिळतो. आज जो महत्वाचा दिवस आहे जागतिक जल दिनाच्या निमित्तानं वॉटर या पुस्तकाचं आता या ठिकाणी इथे अनावरण या ठिकाणी प्रभू साहेब आणि तमाम मान्यवरांच्या उपस्थितीत केलं जावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो. या विशेषांकाचं अनावरण इथे केलं जात आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशित झालेल्या या वॉटर या विशेषांकाचं आपण तिथे स्वागत करूया. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं प्रकाशन इथे होईल. खऱ्या अर्थानं आपल्या डिपार्टमेंट मधील कर्तबगार अधिकाऱ्यांची यशोगाथा आणि त्याचसोबत आपल्या डिपार्टमेंट मधल्या लोकांसाठी काहीतरी प्रामाणिकपणे करता यावं याकरता हा घातलेला घाट आणि खरोखरच याला मान्यवरांनी दिलेली ही उपस्थितीनं दिलेली दाद अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे मुंबईस वॉटर या एका आगळ्या वेगळ्या संकल्पाला आज आपण सिद्धीला नेऊन पोहोचवतोय. जरा जोरदार टाळ्या. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया या संकल्पाचं. जागतिक जल दिनाच्या निमित्तानं याचं अनावरण इथे केलं जात आहे. ज्या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत, मुंबईस वॉटर या अभिनव संकल्पाची सिद्धी आता आपण इथे अनुभवताना पाहिजे. आणि यानंतर आणखीन एक अनावरण इथे केलं जाईल. अर्थातच अभियंता मित्र या विशेषांकाचं प्रकाशन सोहळा आता मान्यवरांनी आपल्या हाती घ्यावा अशी मी त्यांना विनंती करेन. आणि या सोहळ्या संदर्भात आणखीन एका माणसाचा इथे यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे. मी अविनाश पाटील साहेब जे MMRDA चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, अभियंता मित्र नाशिकचे लेखक आहेत, या मासिकचे लेखक आहेत आणि त्याचसोबत ज्येष्ठ समाजसेवक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांनाही मी विनंती करेन आपणही कृपया मंचावर यावं आणि या अनावरण सोहळ्याचा भाग व्हावा. जरा जोरदार टाळ्या. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण निर्मिती हेच ध्येय जयांचे मित्र आम्ही तयांचे अभियंता मित्र या विशेषांकाचं उद्घाटन इथे झालेलं आहे. आताच हाती आलेल्या सूत्रानुसार रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेता मी विनंती करेन थेट प्रभू साहेबांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन इथे व्यक्त करावं. तत्पूर्वी अविनाश पाटील यांचा या ठिकाणी इथे यथोचित सन्मान प्रभू साहेब यांच्या हस्ते इथे केला जातोय. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाट. या विशेषांकाचे लेखक आहेत ते, त्याबद्दल त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आणि जास्त वेळ न दवडता आपण अध्यक्षीय भाषणाकडे आणि संवादाकडे इथे वळतोय. सुप्रसिद्ध वास्तुविशारद माजी अध्यक्ष